3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. राज्याच्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस असताना विदर्भामध्ये मात्र सूर्याचा तडाखा चांगलाच जाणवतोय. बहुतांश भागामध्ये पारा 43 अंशांपर्यंत पोहोचलाय. 4-5 दिवसांपूर्वी वर्धा आणि अकोला तर 45 अंशांपर्यंत पोहोचला होता. आजही नागपुरात उन्हाचा कहर जाणवला. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात हळूहळू वाढ असल्यानं उन्हाची काहिली सहन करावी लागते. दरम्यान राज्यातील काही भागातील कमाल तापमानामध्ये पुढील 4 दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे नागरिकांच्या समस्येमध्ये आणखी भर पडते आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली असून कोकणासाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. रायगडच्या महाडमध्ये मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची चांगली तारांबळ उडाली आहे. दरम्यान हवामान विभागानं कोकणाला पावसाचा इशारा दिला आहे. संभाजीनगरमधील वेरूळ बस स्थानकामध्ये दुरुस्तीसाठी उभी असलेल्या स्मार्ट शहर बसच्या इंजिनमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर बसमधून धुराचे मोठे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली. मात्र बस दुरुस्तीसाठी उभी असल्यानं आणि त्यामध्ये प्रवासी नसल्यानं मोठी जीवितहानी टळलेली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 2 महत्त्वाच्या टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान पार पडले. 16 जिल्ह्यांमधील 152 विधानसभा जागांसाठी मतदान झालं. यावेळेला मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवत मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. जम्मू काश्मीरमध्ये ड्रग तस्करांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई 2 महिला ड्रग तस्करांच्या घरावर तोडक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. खालापूरच्या हाळ गावामध्ये कोंबड्यांच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या अजगराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. कोंबड्या फस्त करण्यासाठी पिंजऱ्यामध्ये शिरलेल्या अजगराला बाहेर पडता न आल्यानं तो आतच अडकला होता. सर्पमित्रांच्या मदतीनं सावधगिरीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून अजगराला सुरक्षितरित्या बाहेर पकडण्यात आलं.